नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचे शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रति माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंड गार्डन पोलीस ठाणे पुणे शहर यांना अंशतः अनुदानित 20%, 40%, 60% शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भामध्ये करण्यात येणाऱ्या आंदोलनासंदर्भातील परवानगीचे पत्र दिले आहे। सदरील पत्राचा विषय आहे शिक्षकांच्या विविध प्रश्नावरती कायमचा तोडगा निघेपर्यंत माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे बेमुदत धरणे आमरण उपोषण आंदोलनास परवानगी मिळण्याबाबत पत्रात पुढे म्हटले आहे की महोदय, राज्यातील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून अनुदानाचा टप्पावाढ देण्याचे मान्य केलेले आहे। या संदर्भात शासन स्तरावर माननीय आयुक्त यांना 28 नोव्हेंबर 2024 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहे, परंतु सदरील शासन निर्णयाचे अनुपालन होण्यासंदर्भात अद्यापही माननीय आयुक्त स्तरावरून कुठलेही आदेश दिले गेले नसल्याने शिक्षकांमध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे। शिक्षक समन्वय संघाच्या नम्र निवेदनातील मागण्यांची 11 एप्रिल 2025 पर्यंत पूर्तता न झाल्यास दिनांक 14 एप्रिल 2025 पासून मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे उपोषण आंदोलन नियोजित असून सदर आंदोलनास परवानगी देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती। अंदाजे 3000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहू शकतील। आपले नम्र श्री के.पी. पाटील सर, श्री प्राध्यापक राहुल कांबळे सर, प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर। मित्रांनो, सदरील निवेदनानुसार आयुक्त कार्यालयाकडून 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होण्यासंदर्भात होत असलेली चालढकल लक्षात घेऊन शिक्षक समन्वय संघाने पुणे येथे आंदोलन पुकारले आहे। सदरील निवेदनाद्वारे 11 एप्रिल 2025 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे। त्यानंतर दिनांक 14 एप्रिल 2025 पासून पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे शिक्षक समन्वय संघाने जाहीर केले आहे।